हॅलो, मी मतदाता बोलतोय। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही मध्ये मी श्रीकांत स्वागत करतो आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे की निवडणुकीचा जो माहोल आहे हा सगळीकडे चालू आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये निवडणुकीचे जे तोफ वाजताना दिसत आहेत ते तोफ हे बंद पडतील व त्या थंड पडलेल्या तोफांचे चटके हे रात्रीला देणं सुरू होईल। मी मतदाता बोलतोय। हा, मी एक मतदाता बोलतो आहे आणि मी माझे मत कुणाला द्यायचं हा एक संभ्रम जो निर्माण झालेला आहे त्यावर आज मला बोलायचं आहे। इथे 2च पार्ट्या आपण समजू शकतोय की ज्या विरोधक व बलाढ्य आहेत। त्यामध्ये काँग्रेस, बीजेपी, महाविकास आघाडी आणि विकास आघाडी, ज्यामध्ये वेगवेगळे पक्ष येऊन संलग्न होऊन त्यांनी एक महाविकास आघाडी आणि दुसरी विकास आघाडी ही तयार झालेली आहे। मत कुणाला द्यायचं? जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा आम्हाला वाटलं की परिवर्तन झालं पाहिजे। जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा आम्हाला वाटलं परिवर्तन व्हायला पाहिजे। बीजेपीने आम्हाला काही प्रलोभन दाखवलं, त्यांचे काही उद्दिष्ट मांडले, आम्हाला वाटलं की परिवर्तन व्हावं, या उद्देशाने आम्ही परिवर्तन घडवला व बीजेपीला सत्तेत आणलं। चांगलं केलं की वाईट केलं? परिवर्तन त्यामागे काय घडला? जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा सिलेंडर हा किती होता? 300-350, पेट्रोल 50, महागाई किती होती? जेव्हा परिवर्तन घडला आणि बीजेपी सत्तेत आली तेव्हा आमची अपेक्षा काय होती की जो सिलेंडर 350 आहे तो कुठे ना कुठे 250 ते 300 व्हावा, जो पेट्रोल 50 आहे तो कुठेतरी 20 ते 30 रुपये व्हावा। पण असं झालं का? आणि का बरं नाही झालं? मग जेव्हा आम्ही सत्ता परिवर्तन केली तर मग परिवर्तन यालाच म्हणावं काय? तेव्हा महागाई किती होती, आता महागाई किती आहे? मोबदला, रोजगाराचा मोबदला जो आहे हा किती होता आणि आता किती आहे हा खूप मोठा प्रश्न आहे आणि प्रत्येक मतदात्याने याचा विचार करायला पाहिजे। आज आमोरासामोरी जेव्हा दोन्ही पार्ट्या असतात तेव्हा एक पार्टी म्हणतोय की 50 वर्ष, 60 वर्ष, 75 वर्ष सत्ता उपभोगून काँग्रेसने फक्त शाळा काढल्या, संस्था काढल्या। मग बीजेपीने काय केलं? त्या शाळा बंद केल्या। हो, काँग्रेसने शाळा काढल्या, जिल्हा परिषद शाळेची सुरुवात काँग्रेसच्या काळात झाली, पण जिल्हा परिषद शाळेमधून आज आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये जोही कलेक्टर आहे, क्लास 1 अधिकारी झालेला आहे, तो कुठून शिकलाय? जिल्हा परिषद शाळेमधून खूप मोठे मोठे अधिकारी झालेले आहेत। सत्ता परिवर्तन झाल्याबरोबर जिल्हा परिषद शाळेला कलेक्टरी का बरं आली आणि आज जिल्हा परिषद शाळा बंद होत आहेत? शासन निर्णय घेत आहे की संख्या अभावी शिक्षक एक्सेस होत आहेत, शाळा बंद होत आहेत आणि खासगीकरण होऊन प्रायव्हेट शाळांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं परवानगी दिली जात आहे। त्याच्या ना फीसवरती कोणाचा कंट्रोल आहे, ना त्याच्या शिक्षण प्रणालीवरती कोणाचा कंट्रोल आहे, ना त्याच्या काही शिस्तबद्ध पद्धती मागे लावण्यात आलेल्या आहेत। शाळामध्ये संपूर्ण धार्मिकीकरण दिसतो आहे, पण त्याला कुणाचंही व्यसन हा लावण्यात येत नाही। मग हाच परिवर्तन म्हणावं काय? प्रलोभनापोटी ब्लॅक मनी, रोजगार, आरोग्य हा सगळं शब्दावर आणि कागदोपत्री आलाय। आम्हाला काय मिळालं? परिवर्तनापोटी फक्त धार्मिक स्थळाचं उत्थान, कुठे मंदिराला, कुठे विहाराला खूप मोठा पैसा मिळाला, पण तिथली शिक्षण व्यवस्था काय आहे, आरोग्याची व्यवस्था काय आहे आणि रोजगाराची व्यवस्था काय आहे याचा विचार आता तरी मतदात्यांनी करायला पाहिजे आहे। एक बरेचदा कम्युनिटीला घेऊन, जनरली आंबेडकरी विचारधारेला घेऊन सुद्धा खूप मोठा राजकारण केलं जातो आहे। कुणी म्हणतात की आम्ही बाबासाहेबांचा इंग्लंडचा घर विकत घेतला, इंदू मिल घेतला, तर काय उपकार केला? त्यांची नैतिकता होती म्हणून का त्यांनी आमच्यावरती काय उपकार केला? काय कुणी म्हटलं मंदिराला पैसा द्या, व्यवसाय बनवा, विहार सरकारच्या पैशाने बनवा, कुणी मागणी केली? ज्याची मागणी होत आहे ती सरकार कधीच पूर्ण करत नाही आणि ज्याची मागणी होत नाही
कोणते प्रलोभन पोटी दिले जात आहे? विचार करण्याचा प्रश्न आहे. येत्या 20 तारखेला मतदान कुणाला करायचं हे मतदात्यांनी ठरवलं पाहिजे. आंबेडकरी विचारधाराचे लोक आंबेडकरी विचारधारांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करतात की आम्ही विचारधारेचे, आम्ही त्यांच्या परिवाराचे, आम्ही त्यांच्या खानदानीतले. हा फक्त एक इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणावं काय? आपण विचार करतो आहे की काँग्रेसला नाही द्यायचं, बीजेपीला नाही द्यायचं, तर मग विचारधारेच्या व्यक्तीला द्यायचं. कुणाला? विचारधारेच्या व्यक्तींनाही आपापली कितीतरी दुकाने मांडलेली आहेत. ते एकत्र का बरं येत नाही? आज त्यांचा परिवाराचा सदस्य असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधाराचा विचार घेऊन आलेला उमेदवार असो, त्यांना आपल्याला प्रश्न विचारणं का बरं नाही पडत? का बरं त्याला प्रश्न विचारला नाही पाहिजे की जर तुम्ही सगळेच आंबेडकरी विचाराचे आहात तर मग एकत्र का बरं येत नाही आणि निवडणूक का बरं एकत्र येऊन लढत नाही? जे म्हणता की ते आंबेडकरी विचारधारेचे नाहीत, संविधान संपवलं लागलेत, त्यांच्यासोबत तुम्ही कुठे ना कुठं कोलॅबोरेशन करण्याचा विचार करताय. मग आम्ही का बरं नाही करावं? आज पोस्ट चालतात. जर म्हटलं काँग्रेसला मतदान करा तर पोस्ट येतात आंबेडकरी विचारधारेचे की हे समाजाचे कंटक आहेत, हे समाजाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत, बाबासाहेबांचे घराणे, बाबासाहेबांचे विचार हे सांगतात. मग मला एक सांगा की बाबासाहेबांच्या विचारांना धरून ज्या ज्या लोकांनी पाट्या काढल्या त्यांना थोडीशी सद्बुद्धी नाही आहे का की सगळेच जर बाबासाहेबांच्या विचाराचे आहे तर एकत्रित येऊन निवडणूक का बरं लढत नाही? म्हणजे वरचा जो आमचा श्रेष्ठी आहे आंबेडकरी विचारांचा जो प्रमुख आहे तो जर म्हणेल की मी काँग्रेसला समर्थन केलं, काँग्रेसला मतदान करा, तर आमच्यासारखा चोंडका बोंडका कार्यकर्ता हा काँग्रेसला मतदान करेल का बरं? मग तेव्हा विचारसरणी कुठे जाते? एखाद्या आपल्या विचारसरणी माणसाला म्हटलं की बीजेपीला मतदान करा तर आम्ही समर्थन केल्यामुळे आम्ही मतदान त्याला करणार का बरं? आम्हाला विचार नाही आहे का? आम्ही आपला विचार कधी करणार आणि त्यांची लायकी आपण केव्हा दाखवू? हा विचार आज 20 तारखेला मतदान करायला जाणाऱ्या प्रत्येक मतदात्यांनी करायला पाहिजे. परिस्थिती काय आहे? परिवर्तन करिता आपण सत्ता परिवर्तन केली, काँग्रेसची बीजेपीला सत्तेमध्ये आणलं, काय झालं? काय आताही तुमच्या घरासमोरची जागा स्वच्छ आहे काय? का तुमच्या घराच्या बाजूला गटार आहेत, पाणी साचतो आहे, दुर्गंधी येतो, रोग पसरतो आहे, अजूनपर्यंत ते अस्वच्छता स्वच्छ का बरं नाही झाली? याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. आज हे उद्दिष्ट काय आहेत? आम्ही रोजगार देऊ कुठं? दिल्लीला, मुंबईला, मियानला कंपनी. अरे मियानला कंपनी बनवाल तेव्हा बनवाल, पण आमच्या घराच्या बाजूला गंदगी ते साफ कोण करेल? रोड बनवून राहिलेले आहेत पण नाल्या नाही, थोडासा पावसाला घरात पाणी घुसतंय, सगळी नासधूस होत आहे, जीवहानी होत आहे, ते कोण करेल? म्हणजे हे असंच झालं, घर बनवायचं आहे, अगोदर स्लॅब टाकलं, पायव्याचा पताच नाही. मग तेच रोड पुन्हा खोदून नाले बनवतील आणि तो रोड फुटल्या रोडाने परत आम्हाला ये जा करावं लागेल. आज घंटागाडी नियमित येत नाही, विचार नाही केली तर काय म्हणतात, निधी नाही आहे, घंटागाडी घ्यायची आहे. मग तुमच्या तुमच्या परिसरामध्ये हायवे रोडवरती हायमॅक्स लावलेले आहेत, हायमॅक्स लाईट लावलाच आहे, त्याचा उजेड तर पडतोच, पण तरी सुद्धा त्याला परत एक LED अशी गुंडाळून लावलेली आहे, तर तिला निधी बरोबर येत आहे. पण ज्याची आवश्यकता आहे घंटागाडीची, त्या घंटागाड्या घ्यायला निधी अजूनपर्यंत येत नाहीयेत. तुमच्या कचऱ्याची काय विल्हेवाट लावतोय? गावाच्या शिवेवरती कचरा फेकला जातो आहे, गावात एंटर करायचं आहे तर अगोदर जुन्या काळी लोक संडासला बसायचे, त्याची घाण यायची, आता त्या कचऱ्याची घाण यायचं आहे. म्हणजे परिस्थिती ज्याची तेच आहे. मग हा परिवर्तन म्हणावं काय? त्यामुळे एकच विनंती आहे की या 20 तारखेला मतदात्यांनी विचार करायचा आहे की परिवर्तन आणलं आम्ही. काँग्रेसचं परिवर्तन बीजेपीमध्ये केला, बीजेपीला सत्तेमध्ये बसवलं, पण बीजेपीने आम्हाला काय दिलं? तर आताही आपलं विचार आहे आणि स्पेशली आंबेडकरी जनतेनं हा आम्हाला सांगू इच्छितो आहे की जोपर्यंत आंबेडकरी विचारधारेच्या पार्ट्या एकत्र येऊन जर इलेक्शन लढत नाही तर त्यांना मत देणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना तडा देणे होय. आमच्यासारखा साधारण कार्यकर्ताच हा विचार करू शकतो आहे, तर मग आंबेडकरी विचारधारेच्या पार्ट्या चालवणारे मोठे लीडर जे आहेत त्यांच्या मनात एवढीचही विचार का बरं येत नाही की आपण दुसऱ्याकडे भीक मागण्यापेक्षा आपल्याच विचारधारेच्या पार्ट्या आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण संगमत करावं आणि सोबत इलेक्शन लढवावं. जर असं झालं तर निश्चितच आंबेडकरी विचारधारेची सत्ता या देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि परिवर्तन होणार नाही. विचारणा जर आपण केली, लीडर लोकांना सांगतात त्यांनी प्रयत्न केलं, पण प्रयत्न केलं तो फक्त शब्दावरच, आम्ही का बरं विश्वास ठेवावा? त्यांनी काहीतरी आम्हाला पुरावा दाखवा
की आम्ही कोणाकडे तरी पहल केली, त्याला आम्ही लिखित स्वरूपामध्ये दिलं की आम्ही तुमच्यासोबत एकत्रित निवडणूक लढायला तयार आहोत, तुम्ही आमच्यासोबत या. जर त्यांनी त्यावर जर उत्तर दिलं नाही तर आम्ही समजू की तो आंबेडकरी विचारधारेचा बेईमान आहे. परंतु यांना जेव्हा आम्ही विचारणा करतो की तुम्ही खरंच प्रयत्न केला का, याचा पुरावा द्या, हे द्यायला तयार नाहीत. मग कधीपर्यंत आपण डोळे बंद करून यांच्यावरती विश्वास ठेवून आपापसामध्ये फूट पाडून अशा अनैतिक राजकारणी लोकांची सत्ता प्रस्थापित करणार आहोत? हा विचार आता आपल्या मतदारांनी करायला पाहिजे. आणि या 20 तारखेला आपल्याला सद्बुद्धीने सगळे विचार करून निवडणूक मतदान करायचं आहे की परिवर्तन करून आपला काय फायदा झाला. काँग्रेसची आपण सत्ता परिवर्तन करून बीजेपी बसवली, बीजेपीने आपल्याला काय दिलं? खरंच आपल्या मनाला विचारा. रोजगार दिलं का? आरोग्य दिलं का? शैक्षणिक शिक्षणामध्ये आपल्याला काय दिलं आहे? आजही लाडकी बहीण योजना पैसे वाटप चालू आहे, परंतु जे PhD करणारे विद्यार्थी आहेत बार्टीचे, त्या विद्यार्थ्यांना 722 ते 32 विद्यार्थ्यांना 2 वर्षापासून त्यांची फेलोशिप मिळाली नाहीये. आज एका विद्यार्थ्याच्या 7 ते 8 लाख रुपये पेंडिंग आहेत. कसं ते शिक्षण घेणार? मग तो विषय सरकारला आवश्यक वाटत नाही, पण लाडकी बहीण आवश्यक वाटली. मग याला प्रलोभन म्हणावं का? म्हणजे यांना शिक्षण महत्वाचं नाहीये, विद्यार्थी शिकले पाहिजेत हे महत्वाचं नाहीये, शिकून ते मोठ्या पदावर गेले पाहिजे, ते त्यांना रोजगार मिळाला पाहिजे हे त्यांना महत्वाचं नाहीये. पण फक्त भूल थापा आणि लोकांना उल्लू बनवणे हा त्यांचं एकच काम दिसत आहे. म्हणून विचार करा की या 20 तारखेला काय करायचं आहे. जय भीम, जय भारत.